डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. कोणीही कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो, खाऊ शकतो. मित्रांनो, ताठ मानेने तो जगू शकतो आणि हे सर्व अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेले आहेत. मित्रांनो, बाबासाहेबांनी कायदा व सुव्यवस्थेची स्थापना केली. सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी हे कायदे स्थापन करण्यात आलेले होते आणि याची जबाबदारी आहे ती पोलिसांना दिलेली आहे. पॉवर देण्यात आलेली आहे पोलिसांच्या हातामध्ये, की दहशतवादाविरोधात आणि गुन्हेगारांविरोधात या पॉवरचा उपयोग पोलिसांनी केला पाहिजे. परंतु आजकाल पोलिस या शक्तीचा वापर सर्वसामान्य लोकांवरती करत आहेत का? मित्रांनो, ज्या प्रकारे गोष्टी बाहेर येत आहेत, की अक्षरशः सर्वसामान्य लोकांवरतीच अन्याय होत आहे. कुठल्या पॉलिटिशियनवरती कारवाई होत नाहीये, दहशतवाद्यांवरती कारवाई होत नाहीये, गुन्हेगारांवरती कारवाई होत नाहीये. फक्त कारवाई होतीये ती सर्वसामान्य माणसांवरती होतीये का? मित्रांनो, एक अशी गोष्ट समोर आली जी पूर्ण भारताने या गोष्टीचा निषेध केला. हा व्हिडिओ बघून अक्षरशः लोकांच्या मनामध्ये संताप खवळला. कारण एखाद्या भावाला आणि बहिणीला हॉटेलमध्ये जेवायचा अधिकार पण नाहीये का? मित्रांनो, बिहारमध्ये एका हॉटेलमध्ये 2 भाऊ-बहीण हॉटेलमध्ये जेवण करत होते. मित्रांनो, जेवण ते करत होते. पोलीस इन्स्पेक्टर साहेब तिथे आले आणि दमदाटी त्यांच्यासोबत करू लागले. त्यांना विचारू लागले, "अरे, कोण आहे ही? काय आहे तुझ्या हिच्यासोबत संबंध?" यांसारख्या गोष्टी पोलीस इन्स्पेक्टर साहेब त्यांना बोलू लागले. मित्रांनो, मुलाने सरळ स्पष्टीकरण देत सांगितलं, "ही माझी बहीण आहे. आम्ही इथे जेवायला आलेलो आहे." तरी देखील पोलीस इन्स्पेक्टर साहेबांचा रुबाब कमी झाला नव्हता मित्रांनो. पोलीस इन्स्पेक्टर साहेबांचा रुबाब आणखी वाढला आणि त्यांनी आवाज चढवला, त्यांना शिवीगाळ केली. यांसारख्या गोष्टी पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी त्यावेळेस केलं. मित्रांनो, भीतीचं वातावरण असतं पोलिसांबद्दल, एका सर्वसामान्य माणसांबद्दल. माणसांच्या मनामध्ये सर्वसामान्य जे माणसं असतात त्यांच्या मनामध्ये पोलीस म्हणलं की आधीच सगळेजण घाबरतात. मित्रांनो, पोलीस स्टेशनचा उंबरठा देखील कोणाला चढायचा नसतो. पोलीस स्टेशनमध्ये देखील जायचं नसतं. कारण मित्रांनो, सर्वसामान्य मिडल क्लास माणूस जो असतो, या सर्व झंझटीमध्ये त्याला पडायचं नसतं. आधीच पोलिसांना या गोष्टीमुळे घाबरतो, की आपल्यावरती आपण यांच्यासोबत काही जर चुकून बोललो, काही जर हे झालं, ह्यांनी आपल्याला दातामध्ये धरलं, आपल्यासोबत मिसबिहेव केलं, यांसारख्या गोष्टींना घाबरूनच सर्वसामान्य लोकं पोटामध्ये ह्या पोलिसांचा अन्याय सहन करून घेतात, पोटामध्ये घालून घेतात सगळ्या गोष्टी. कुठल्याही गोष्टी बाहेर येऊन देत नाहीत. एखाद्या पोलीस इन्स्पेक्टरने काहीही केलं, कुणीही पोलिसांनी काहीही बोललं, तरी देखील या प्रकारे मित्रांनो सर्वसामान्य जे लोकं असतात, ते पोटामध्ये घालून घेतात. मित्रांनो, 24 ऑक्टोबरला ही घटना घडली आणि हिचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण भारतामध्ये व्हायरल झाला. पोलिसांना एवढे अधिकार कोणी दिले, की एखाद्या माणसाच्या रिलेशनशिप त्या बहिणीचं आणि त्या भावाचं जे रिलेशन आहे, पवित्र रिलेशन आहे, त्याला खराब करून त्यांच्या चारित्र्यावरती संशय घेण्याचं काम या पोलिसांनी केलं. या गोष्टीमुळे पूर्ण भारत प्रश्न विचारतोय, की पोलिसांना, की तुम्हाला कोणी अधिकार दिला, की एका सर्वसामान्य लोकांना या प्रकारे तुम्ही प्रश्न विचारायचा? मित्रांनो, ज्यावेळेस ते भाऊ-बहीण तिथं बसले होते, त्यांचा थरकाप उडाला होता, की एखादा पोलीस इन्स्पेक्टर येऊन आमच्यावरती, आम्ही काहीही गुन्हा केलेला नाहीये, तरी देखील या प्रकारे आमच्यावरती ओरडतोय, आम्हाला दमदाटी करतोय. त्यामुळं घाबरलेले हे तरुण अक्षरशः मित्रांनो त्यांनी लगेच तिथनं पळ काढला ज्यावेळेस ते ओरडून तिथनं गेले. मित्रांनो, जर पोलिसांना सर्वसामान्य लोकं घाबरायला लागले, तर मग कसं होणार? कारण काही-काही तर लोकं गुन्हा जरी त्यांच्यासोबत घडला असेल, काही जरी झालं असेल, पोलिसांना जे मित्र मानायला पाहिजेत, पोलीस आपले बंधू आहेत. खांद्याला खांदा पोलीस आपला लावून चालला पाहिजे, की जेणेकरून पुढे जाऊन आपल्यावरती कुठली संकट आली, काय जरी आलं, पोलीस स्टेशन असं असलं पाहिजे, एवढं फ्रेंडली असलं पाहिजे, की तिथं आतमध्ये गेल्यावरती आपल्याला आपले जे पण अधिकार आहेत आणि तिथं बसलेला जो माणूस आहे, त्याचं जे बिहेवियर आहे, ते आपल्यासोबत चांगलं असलं पाहिजे. ही अपेक्षा सर्वसामान्य माणसाची असते आणि ह्या अपेक्षाला कुठेतरी तडा जातीये. त्यामुळं मित्रांनो, काही-काही लोकं कंप्लेंट जरी असेल त्यांची, तरी कंप्लेंट करत नाहीत पोलिसांकडे जाऊन. कारण हेच पोलिस काही-काही वेळेस ज्या प्रकारे रुबाब करतात सर्वसामान्य माणसावरती, भीती वाटते सर्वसामान्य माणसांना पुढे जाऊन केस रजिस्टर देखील करायला. मित्रांनो, ह्या घटनेमध्ये तर कोणाला सांगणार? कायद्याचा रक्षकच येऊन त्यांच्यावरती ओरडतोय, त्यांना शिवीगाळ करतोय, त्यांना मोठ्या आवाजामध्ये बोलतोय.
छोटे लहान बहीण-भाऊ आहेत ते. फक्त जेवण करायला हॉटेलमध्ये आलेले आहेत. त्यांची चुकी काय आहे हा प्रश्न त्यांनी सगळ्या पूर्ण देशाला विचारला आणि देशाने उत्तर दिलं आणि या देशाच्या उत्तरामुळे या पोलिसाचं निलंबन झालेलं आहे. मित्रांनो, या पोलिसाला आता सस्पेंड करून टाकण्यात आलेलं आहे. कामावरनं काढलेलं आहे तोपर्यंत. आता हा टाईम किती दिवसाचा असेल काही सांगता येत नाही. याचे जे सीनियर आहेत त्याच्यापर्यंत कंप्लेंट गेली, की याचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण भारतामध्ये व्हायरल झालेला आहे आणि भारतातनं याच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया येत आहेत. कारण सर्वसामान्य लोकाला त्रास दिला ह्यानी, विनाकारण छळ केला त्यांचा. त्यामुळे याच्यावरती कारवाई झालेली आहे. मित्रांनो, एवढंच सांगाल, बाबासाहेबांचा संविधान हा जिवंत आहे, शेवटपर्यंत जिवंत राहणार. त्यामुळं आपल्यावरती काहीही तडा आली, आपल्याकडं आता तर सोशल मीडियाचं शस्त्र आहे आणि आपण बिनधास्तपणे आपल्या ज्या पण गोष्टी असतील त्या पुढे येऊन मांडू शकतो. लोकांना समजून सांगू शकतो. त्यामुळं मनामध्ये असं ठेवून राहू नका, की माझ्यासोबत याने अन्याय केला आहे, कायद्याच्या रक्षकानंच माझ्यावरती अन्याय केलेला आहे. मग त्याच्यामध्ये आहे ना डिप्रेशनमध्ये येऊन मरून जायचं यांसारख्या गोष्टी करू नका. सरळ लोकांसमोर येऊन त्या गोष्टी मांडा. सोशल मीडियावरती त्या गोष्टी मांडा. जेणेकरून तुमच्या पण गोष्टीला न्याय भेटला पाहिजे, तुम्हाला न्याय भेटला पाहिजे. तेव्हाच आपल्या देशाचं संविधान हे जिवंत राहील. काहीही आपलं जे पण गोष्टी असतील त्या अभिव्यक्तीय स्वातंत्र्यानुसार तुम्ही पूर्णपणे मांडू शकता. लोकांसमोर मांडू शकता. सोशल मीडिया समोर मांडू शकता. एखादा आमदार, खासदार कोणी जरी तुमच्या गोष्टी ऐकल्या नाही, तरी तुम्हाला सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून तुमच्या गोष्टी सर्व लोकं ऐकतील आणि त्या गोष्टीला विरोध करून त्या समोरच्या माणसाचा तुम्हाला काटा काढता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.